नमस्कार. आज आपण वाचणार आहोत रत्नाकर मतकरी यांची एक गूढकथा फॅन्टास्टिक. वाचक मी सचिन भुसारी. शीर्षक फॅन्टास्टिक. लेखक रत्नाकर मतकरी. यार, आपण एक थर्ड क्लास स्क्रीन प्ले राईट आहोत. तुमच्या भाषेत पटकथा लेखक, फिल्मवाल्यांच्या भाषेत रायटर. सस्पेन्सवाला पिक्चर लिहिणं म्हणजे आपल्या एकदम बाय हात का खेळ. त्याचं काय आहे, मुळात आपलं डोकं वाईट नाही, सवयीनं काहीतरी सुचतच. शिवाय इंग्लिश कादंबऱ्यांचं वाचन जबरदस्त. कधी त्यातलीच एखादी गोष्ट इकडून तिकडून बदलून ठपवायची. बदल देखील स्वतःचे करायलाच नको. त्यासाठी प्रोड्युसर पासून ते सेकंड हिरोईन पर्यंत प्रत्येक जण आपापला वार करून मूळ गोष्टीचा खिमा करायला टपलेलाच असतो. आणि काय सांगू दोस्त, एखाद्या वेळेला हा खिमा देखील जुबली करून जातो. पिक्चर हिट गेलं म्हणजे रायटरचा भाव वधारतो, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतात, पैसा मिळून जातो. तकदीर की बात आहे. तर असे होत आपण एक थर्ड क्लास स्क्रीन प्ले रायटर. थर्ड क्लास आहोत म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत टिकून आहोत. फर्स्ट क्लास कलावंत असतो तर फुटपाथवर असतो. मस्करी नाही, माझ्या ओळखीचे आहेत असले 4-2 मस्त कलंदर कलावंत. आर्टिस्ट ग्रेट आहे, आपण त्यांना मानतो. पण साली इंडस्ट्री एकदम भिकार इंडस्ट्री खराब आहे. या कलंदर कलावंतांना आपण पावसाळीला पैसा दिलाय आणि त्यांनी सांगितलेल्या आयडियाज स्वतःच्या म्हणून खपवल्या पण आहेत. आता इसको कहते दुनिया. कधी कधी वाटतं पावसाळीला महाग व्हावं, पण असं दर लावून लिहिता यावं. मग ही तर भैया एकेकाच्या किस्मतची बात आहे. चलता है. आपल्या नशिबात बंगला गाडी होती, दर नव्हता असं आपलं म्हणतो आणि सोडून देतो झालं. आपण काही मनाला लावून घेत नाही. भाई, मनाला काही लावून घेऊन कोणी फिल्म इंडस्ट्रीत टिकलाय का? पण राणीला ही अक्कल नाही. 1000 वेळा समजावून सांगितलं पण मानत नाही. वेडी माझ्यावर आशिक आहे, जीव तोडून मोहब्बत करते. आता मलाही ती आवडते नाही असं नाही. अबे, जिच्या खूबसूरतीवर आणि लाजवाब ऍक्टिंगवर लाखो पब्लिक फिदा आहे, ती काय आपल्याला नको असेल? पण दिल की बात करायची ती सुद्धा भेजा सांभाळून येता जाता जमेल तेवढा चान्स आपणही घेतो. पण पागलपणा करत नाही. कारण राणीच्या बाबतीतला पागलपणा भलताच महागात पडेल. का म्हणून काय विचारता, गोष्ट जगजाहीर आहे. राणीच्या बाबतीत खुद्द आमचे प्रोड्युसर नंदलालजी पागल आहेत. नंदलालजी म्हणजे आम्ही त्यांना नुसतं लालजी म्हणतो. राजा माणूस. त्यांनीच मला इंडस्ट्रीत आणलं, टिकवलं, मोठं केलं. वेळप्रसंगी पैशाची मदत सुद्धा केली. माणूस इंडस्ट्रीत पक्का पाय रोवून 2 स्टुडिओज मालकीचे, डिस्ट्रीब्युशन स्वतःचं, सस्पेन्स पिक्चर्सचा राजा समजला जातो. आणि असला हा मजबूत धंदेवाला मरतो कोणासाठी? त्या दीड दमडीच्या राणीसाठी. साला इश्काचं लफडपणा अजबच आहे. आता तुम्हीच बघा, लालजीला पोरींची काही कमी आहे का? चुटकी वाजवली तर 100 राणीसारख्या पोरी धावत येतील. पण हा माणूस राणीशिवाय कोणाकडे बघणार नाही. आणि ती म्हणजे जरा त्याची नजर इकडची तिकडे झाली की धावत येऊन पडलीच माझ्या गळ्यात. क्या बोलेगा दिल का मामला. असाच आडातेडा. आता आपण काहीच मनावर घेत नाही, पण लालजी सारख्या माणसाच्या बाबतीत अशी फांदेबाजी करायचं कसंच वाटतं. मी त्याचा पगारी नोकर, पण माझ्यावर त्याचा इतका जीव. माझी कंपनी असल्याशिवाय पिणार नाही म्हणतो. आता पितो चिकारदा एक तास, पण निदान म्हणतो तरी. माणूस बाकी दिलवाला, शिवाय डोकेबाज. त्यांना बरोबर कळतो. तुमचं ते 8 बीटचं लफडं त्याला कळत नाही, पण त्याचं सस्पेन्स पिक्चर हिट गेल्याशिवाय राहत नाही. रूपानं ओबडधोबड, जिभेचा सैल, अंगाने जिथं तिथं सुटलेला असा माणूस हळवा म्हणून नाहीच. सेंटिमेंटल नाही, फक्त एक मजबुरी सोडून, राणी. आणि तिनं तरी त्याच्यापेक्षा माझ्यात काय असं जास्त पाहिलं?
खूबसूरती, जवानी. अरे खूबसूरत हिरोची इंडस्ट्रीमध्ये काय कमी आहे का? आणि जवानी, आपलं जवानी ती म्हणेल तेव्हा तिच्या सेवेला रुजू आहे. आपलं म्हणणं एवढंच की तिनं जरा अक्कल हुशारीनं काम घ्यावं, लालजीची तब्येत सांभाळावी, नाही तर उद्या ती फुटपाथवर आणि मग काय आमचं होईल सांगवत नाही. आणि हेच हेच त्या दिवशी मी तिला सांगत होतो. आम्ही दोघं हॉटेल सनसेटच्या गच्चीवर बसलो होतो. माझ्या हातात विस्कीचा ग्लास होता. राणी लाडात येऊन माझ्या मांडीवर बोटाने डिझाईन वगैरे काढत होती. लालजी लालजी, मला बिलकुल आवडत नाही तो माणूस. आय सिम्पली कांट स्टँड हिम. चौथीतून शाळा सोडून राणी सिनेमात आली, पण बोलताना आपला कायम इंग्लिश, जशी काय एकदम फॉरेन लिटर. मी ना त्याला एकदा सांगून टाकणार आहे, तुझा माझा संबंध संपला. तुझा म्हणजे त्याचा. असला मूर्खपणा करू नकोस. एकदा तुझं आणि त्याचं वाजलं की दुसरा कोणी प्रोड्युसर तुला दारात उभी नाही करणार. अगं अजून पूर्ण आयुष्य जायचंय. मग काय, मी मनाविरुद्ध त्याचे सगळे प्रेमाचे चाळे खपवून देऊ आणि तुझ्यासाठी माझा जीव तडफडत असताना. उगीच ना मी लिहितो तसले डायलॉग्स मारू नकोस. कुठं खोटं वाटतं ना तुला डार्लिंग? तुला माझी काहीच किंमत नाही? आणि राणी चक्क खोटं खोटं रडायला लागली. तर राणी रडताना फारच सुंदर दिसते, विशेषतः खोटं खोटं रडताना. मी तिला थोडा वेळ तसंच फुंदू दिलं आणि शांतपणे आपला पीत राहिलो. आपल्या रडण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही असं बघून मग ती रडायची थांबली आणि आपल्या लो कट ब्लाऊज वरून पदर सावरत म्हणाली, काय बघतोस, सावट कुठला? तिचं लाजणं पाहिलं आणि ठरव, भाई एकदाचा काय सोक्ष मोक्ष लावून टाकायचा. आपण काय लालजी, आपण लग्नच करून टाकू ना डार्लिंग. मग भानगड नको. लग्न आपण? अगं असलं काही केलं तर लालजी जीव घेईल माझा किंवा तुझा. आयडिया. मग डार्लिंग आपणच त्याचा जीव घेतला तर? काय? माझ्या हातातला ग्लास पडता पडता सावरला. आय एम सेइंग, व्हाय डोंट वी गेट रिड ऑफ हिम? परदेशी भाषेत कुठलाही विचार भयंकर वाटत नाही. मी आजूबाजूला पाहिलं. सबंध टेरेसवर कोणीच नव्हतं. कोणी ऐकलं असण्याचा संभव नव्हता. सांग ना डार्लिंग, आपण लालजीचाच मर्डर केला तर? इव्हाना विस्की डोक्यात फिरू लागली होती. जे विचार सुचायला एरवी धैर्य झालं नसतं ते आता एकदम स्वच्छ दिसायला लागले होते. लालजीचा खून, आपल्या अन्नदात्याला मारून टाकायचं, सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची मान आपणच मुरगाळायची. अर्थात आता मी काय किंवा राणी काय लालजीवर तसे अवलंबून नव्हतो. दोघांनी बाहेरच्या चिक्कार ऑफर्स येत होत्या. एका परीनं आम्हीच उलट त्याच्याकडे अडकून पडलो होतो. आम्हाला लालजीने वर आणलं म्हणून उपकाराच्या भावनेनं आजवर मी असा कधी विचार केलाच नव्हता. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये माणसानं जादा लॉयल असणं चांगलं नाही. आणि शिवाय उद्या जर का 4 पिक्चर्स फ्लॉप गेली तर वेर विल लालजी बी? शिवाय हे राणीचं लफडं, आज न उद्या लालजीला संशय आल्याशिवाय राहणार नाही. राणीचं वागणंच तसं बेलगाम आहे. आणि मग जी बदनामी होईल ना त्याला लिमिट राहणार नाही. इंडस्ट्रीतला प्रत्येक जण छीथू करेल. धंदा मंदावेल. हो, इथे धंदा बसायला काहीही कारण पुरतो. हो, बाप तशी डेअरिंगची आहे, पण या डेअरिंगचं बक्षीस सुद्धा तेवढंच मोठं आहे. राणीसारखं लुसलुशीत बक्षीस फुल टाइम आपल्या हातात. हे म्हणजे 3 लाखाची लॉटरी लागण्यासारखंच आहे. आणि असं बघा राव, मर्दासारख्या मर्दानं लालजीला घाबरून किती दिवस आपलं मन मारायचं. तेव्हा लालजीचा खून करायचा असं आम्ही दोघांनी तिथल्या तिथं ताबडतोब ठरवून टाकलं. करारावर सही म्हणून मग राणीनं तिथल्या तिथं मला एक रोख चुंबनही देऊन टाकलं. लालजीचा खून, बट हाऊ? खून कसा करायचा? माझ्यासारख्या सस्पेन्स स्टोरीज लिहिणाऱ्यानं सस्पेन्स किंग लालजीचा खून करायचा तर असा तसा फालतू करून चालणार नाही.
दोघांच्याही स्टँडर्डला शोभेलचाच हवा काय. तेव्हा आयडिया एकदम ग्रेटच असायला हवी. शिवाय एक गोष्ट निश्चित, काय वाटेल ते झालं ना तरी खुनाचा आळ आपल्यावर येता कामा नये. कारण दुसऱ्या दिवशी आपण फाशी गेलो तर कुठली राणी आणि कुठली चै, मग खून करायचाच कशाला. तेव्हा खून तर झालाच पाहिजे आणि आपले हातही स्वच्छ राहिले पाहिजे, अगदी साबणानं धुतल्यासारखे. कुणालाच काही सिद्ध नाही करता आलं पाहिजे. अगदी उद्या राणी उलटली तर तिला सुद्धा, म्हणजे खून करूनही निर्दोष राहता आलं पाहिजे. थोडक्यात खून करायचा आणि करायचा नाहीही, हे कसं जमायचं. हो, यालाच तर डोकं लागतं. आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेलच की आपल्या खांद्यावर ते आहे. तेव्हा मी त्या क्षणीच खून मोहिमेला लागलो. डोक्यात विस्की तेज असतानाच लालजीची कसून माहिती काढली राणीकडून. औरत की जात बोलायला सुरुवात केली की थांबते थोडीच. मला माहीत असलेल्या आणि नसलेल्या अगणित गोष्टी तिनं सांगितल्या. त्यातली मला माहीत असलेली पण आता लक्षात नसलेली एक गोष्ट, लालजीला हार्ट ट्रबल आहे. 2 वर्षापूर्वी एक हार्ट अटॅक पण येऊन गेलाय. कट. आमच्या स्क्रीन प्लेच्या टेक्निक प्रमाणे हॉटेल सनसेट मधला मी आणि राणी यांच्यातला प्रसंग इथेच कट. त्यानंतर एकदम राणीचा फ्लॅटवरचा प्रसंग. आम्ही तिथेच पीत बसलो होतो, मी आणि लालजी आणि राणी. संध्याकाळची वेळ होती. हॉलमधली 2 झुमरं नुकतीच लावली होती. दुसऱ्या दिवशी क्रिसमस होता, म्हणून राणीकडचे सगळेच ख्रिश्चन नोकर चाकर संध्याकाळपासूनच रजेवर गेले होते. बराच वेळ आम्ही मजेत पीत बसलो होतो. राणी नखरे करत पीत होती. नको नको म्हणायची, पण अस्सल बेवडेबाज औरत. माझ्या खालोखाल तिचं लिकरवर प्रेम. लालजी तर काय, त्याला कोणी स्कॉचचा हाऊस जरी बांधून दिला असता ना तरी तो त्यात रात्रंदिवस पोहत राहिला असता माशासारखा. मी म्हणजे काय राव, आपल्याला तशी घ्यायला आवडते पण तमाशा होणार नाही इतपत. शिवाय राणी बरोबर असताना मी थोडं कमीच पितो. नेव्हर मिक्स युअर ड्रिंक्स. तेव्हा एकूण प्रोग्राम मजेत चालला होता. लालजी मोठमोठ्यानं बडबडत पीत होता. मध्येच राणीच्या कमरेला विळखा घालत होता. ती अंग सोडून घेत होती. चला अपना पिक्चर ना एकदम लेटेस्ट पिक्चर हिट हो जाएगा, एकदम सेन्सेशनल, लालजी उत्साहानं सांगत होता. असला सस्पेन्स एकदम ब्रॅक टॅकिंग. आपण खुश आहोत. चला रायटर, आपण तुझ्या स्टोरीवर खुश आहोत. मी लवून आदाब वगैरे केला आणि म्हटलं, पण लालजी, या पिक्चरची प्री पब्लिसिटी पण तशीच सेन्सेशनल असायला पाहिजे. राईट, यू आर परफेक्टली राईट. पब्लिसिटी सेन्सेशनलच पाहिजे. काय करूया? काय करणार? नेहमीसारखे माझे आपले नुसत्या ब्रामधले प्रोमोज देणार असाल. राणी मुद्दामच चिडवल्यासारखं बोलली. राणीची ना एक वाईट सवय आहे. एक पेग घेतला की ती एकदम उर्मटपणाच करायला लागते. वेळ पडली तर ब्राशिवाय पण देऊ, पण ते पुरेसं सेन्सेशनल नाही होणार. काहीतरी स्टंट बी करायला पाहिजे. सस्पेन्स पिक्चर आहे, सम प्रॅक्टिकल स्टंट, अजून कोणी पण केला नसेल असा. व्हॉट डू यू मीन लालजी? आय मीन व्हॉट आय से. अरे नुसती पब्लिसिटी तर काय यार, कोणी पण करेल. आपण प्रॅक्टिकल स्टंट करून दाखवायला पाहिजे टू प्रमोट द फिल्म. सम ऍक्च्युअल क्राईम. ऍक्च्युअल क्राईम? मी राणीकडे संपून पाहिलं. ती मजेत हसत होती. अरे म्हणजे रिअल क्राईम नाही, पण क्राईमचा इफेक्ट. सम स्टंट, सम फन. नॉट एक्झॅक्टली अ क्राईम, पण डेथ, ऍक्सिडेंट, एनिथिंग विल डू. ओनली इट शुड बी सेन्सेशनल. आणि याच वेळेला एक वाईट गोष्ट झाली. राणी माझ्याकडे पाहून डोळे मिचकवताना लालजीला दिसली. आणि कसा कुणास ठाऊक, एकदम त्याचा तोलच गेला. कदाचित पूर्वीपासून जो संशय त्याच्या मनात धुमसत होता तोच आता थोडीफार नशा चढल्यामुळे त्याच्या तोंडून बाहेर पडला असावा. तो राणीविषयी, माझ्याविषयी काय वाटेल ते बोलू लागला. मी त्याचं बोलणं थट्टेवारी न्यायचा प्रयत्न केला, पण राणी मात्र त्याला चिडवतच राहिली. झालं,
दोघांची शब्दाशब्दी वाढतच गेली. मी दोघांना आवरण्याचा प्रयत्न करू लागलो, पण दोघांनाही पूर्ण नशा चढली होती. यार, मी तरी लालजीला कधीच एवढा चिडलेला पाहिला नव्हता. असं वाटत होतं की कुठल्याही क्षणी राग असह्य होऊन याचं काळीज फुटून जाईल. पण राणी थांबायलाच तयार नव्हती. त्याच्याविषयीचा तिचा सारा तिरस्कार आज उफाळून आला होता. इतके दिवस मोठ्या प्रयत्नानं लपवलेलं सारं विष ती आज ओकून टाकत होती. तिचा नेहमीचा सुंदर चेहरा संतापानं विद्रूप दिसत होता. मग म्हणायचं काय तुला? आय लव्ह हिम, आय लव्ह अवर रायटर बाबू. सिनेमातल्या खलनायिकेसारखं ती हसतच म्हणाली. आणि एवढं बोलून न थांबता तिनं त्याच्या समोरच माझ्या गळ्यात हात टाकले आणि माझा एक सणसणीत किस घेतला. दिस वॉज टू मच. आजवर लालजीला कधीच कोणी इतकं हलकेपणानं वागवलं नव्हतं. त्याच्या तोंडावर असा त्याचा अपमान केला नव्हता. आणि आज तो कोणी करावा? राणीसारख्या त्याच्या जीवाच्या कलेजानं. अरे मग जगात राहिलंच काय? लालजी संतापानं थरथरायला लागला. आता कुठल्याही क्षणी त्याच्या हृदयात कळ येऊन ते थांबेल असं वाटायला लागलं. यू बीच, आजवर तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू मला हे ऐकवते? आणि यानंतर त्यानं घाणेरड्या शिव्यांची एक लांब लचक लाखोली तिला वाहिली. यावर राणी पुन्हा एकदा तिचं ते अंगात आल्यासारखं हसणं तसं हसली. आणि मग ते घडलं. मी ज्याची वाट पाहत होतो ते नाही, पण तितकंच त्याहूनही अधिक भयंकर. लालजीनं राणीच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा गळा दाबला. त्याला आवरायला मला वेळच मिळाला नाही. राणीचं शरीर एखाद्या कपड्याच्या ढिगाऱ्यासारखं खाली कोसळलं. लालजीनं खुर्चीत अंग टाकलं. त्याचा आवेश, संताप सारं काही झपाट्यानं ओसरायला लागलं होतं. मी पुढं होऊन राणीच्या अंगाला हात लावला. ते थंडगार पडलं होतं. मला काही बोलावंच लागलं नाही. माझ्या चेहऱ्यावरूनच लालजी समजायचं ते समजलं. I killed her. मैंने अपने हाथों से. त्याची विस्की पार उतरली होती. मी त्याच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. या संकटात मी त्याला एकटं सोडणार नव्हतो. चला मग इन्सानियत काय राहिली? लालजी माझा जवळचा माणूस होता. राणी देखील जवळची होती, पण आता ती जिवंत नव्हती. तेव्हा लालजीला मरू द्यायचं काही कारण नव्हतं. उलट वाचवायचाच प्रयत्न करायला हवा होता. प्लॅन कसा उलटा सुलटा झाला होता. जी आज जिवंत राहायला हवी होती ती मेली होती, आणि जो मरायला हवा होता तो जिवंत होता. राणीच्या मरणाचं मला दुःख झालं नाही असं नाही, पण ती वेळ दुःख करत बसण्याची नव्हती. लालजीच्या हातून मर्डर झाला होता. तो झाकता येईल तेवढा झाकायला हवा होता. मी बाटल्या कपाटात टाकल्या. ग्लासेस सिंक मध्ये ठेवून नळ चालू केला. निदान आमच्या या पार्टीचा तरी मर्डरशी संबंध जोडला जायला नको होता. आता राणीच्या गळ्यावर उठलेले लालजीच्या बोटांचे वळ, त्याचं काहीच करता येण्यासारखं नव्हतं. राणीच्या शरीराला हातही न लावता मग मी तिला तसंच कार्पेटवर राहू दिलं. लालजीला उठवलं. एखाद्या लहान मुलासारखा तो मला बिलगला. लाईट्स मी स्विच ऑफ केले. झुंबर विजले. बिलकुल आवाज न करता आम्ही दोघे खाली आलो. गाडी चालू केली. मी तुझ्या बरोबर येतो. एकटा घरी झोपायची मला भीती वाटते. लालजी असहाय्यपणे म्हणाला. वेलकम, पण पहाटे मात्र घरी जा. काही नेहमीपेक्षा वेगळं झालं तर लोकांना संशय येईल. मी त्याला समजावलं आणि घरी घेऊन आलो. उद्या पोलीस इन्क्वायरी झालं तर काय काय सांगायचं याची आम्ही दोघांनी बारकाईने उजळणी केली. अगदी लहान सहान डिटेल पर्यंत. म्हणजे आम्ही निघालो तेव्हा घड्याळात किती वाजले होते वगैरे वगैरे इथपर्यंत. भैया, आपला सस्पेन्स रायटरचा भेजा इथेच तर कामी आला. लालजीच्या त्या अवस्थेत त्याच्या डोक्यात कितपत शिरत होतं कोणास ठाऊक, पण निदान ठरवून ठेवणं तरी आवश्यक होतं. पोलीस कधीही उठवायला आले असते. सारं बोलून झाल्यावर मी लालजीला त्याचा बेड दाखवला. मीही झोपी गेलो. पहाटे मला लवकरच जाग आली. मी लालजीला उठवलं. तो रात्रभर तसा नीटसा झोपलाच नसावा. कसं बसं सगळं आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो. फार गाजावाजा होऊ न देता लालजीला त्याच्या घरी पोहोचवायला हवं होतं.
लालजीचा एक नोकर आउट हाऊस मध्ये झोपत असे. इतर नोकर रात्रीचे घरी जात. आम्ही आउट हाऊस मधल्या नोकराला उठवलं नाही. बंगल्याचा मुख्य दरवाजा लालजीकडच्या चावीने उघडला. त्याला बेडरूम पर्यंत पोहोचवलं. दार उघडून लालजीने बेडरूम मध्ये पाऊल टाकलं. मात्र दोन्ही हात पसरून राणी हसत हसत बाहेर आली. एक दबलेली किंकाळी फोडून लालजी खाली कोसळला आणि इथं आमच्या या हकीकतीचं मध्यंतर झालं. मी खाली वाकलो. लालजी जिवंत नसल्याची खात्री करून घेतली आणि लगेच डॉक्टरला फोन केला. अखेरीस आमचा प्लॅन यशस्वी ठरला होता. मेलेली राणी जिवंत झालेली पाहताच त्या धक्क्यानं त्याचं हृदय बंद पडलं होतं. मी राणीची पाठ थोपटली. आपण किती श्रेष्ठ दर्जाचा अभिनय करू शकतो हे तिनं दाखवून दिलं होतं. अर्थात हे केवळ सिनेमातल्या मरण्याच्या अभिनयासारखं नव्हतं. इथं तिला मी मिळवून दिलेल्या गोळ्यांचाही उपयोग झालाच होता. निदान काही तास तरी माणूस मेल्यासारखा राहू शकेल अशा त्या औषधाच्या गोळ्या. महायुद्धात शत्रूला चकवण्यासाठी हेर मंडळी वापरत असत म्हणे त्या. अरे पण पार्टीत स्वतःजवळ बाळगून लालजीच्या नकळत त्या गिळण्याचं कौशल्य तर राणीचं होतच. आणि शिवाय नंतर लालजीच्या बंगल्याची स्वतःकडची चावी वापरून त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन बसण्याची आयडिया. एक प्लॅन मोठ्या हुशारीनं पार पडला होता. एकमेकांचं कौतुक करीत आम्ही एकमेकांना बऱ्याच वेळ मिठ्या मारल्या. आता राणीची मिठी नेहमीच माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी असणार होती. त्या कल्पनेनंच मला मस्त वाटलं. पण हे सगळं फार थोडा वेळ चाललं. मग डॉक्टर आले, पोलीस आले, इंडस्ट्रीतले लोक जमा झाले. एकच गोंधळ उडाला. लोकांसमोर राणीनं अभिनयाची कमालच केली. पुन्हा पुन्हा लालजीच्या देहावर पडली. काय डोकं आपटून काय घेतलं. 4-4 लोकांना न जुमानता अनावर काय झाले आपण देते साला मान लिया. 3-4 तासात लालजीची प्रेतयात्रा निघाली. इंडस्ट्रीतले लहान थोर सारे प्रेतयात्रेला जॉईन झाले. अगदी टॉप स्टार पासून ते एक्स्ट्रा पर्यंत. लालजीचं इंडस्ट्रीत काय वजन होतं आणि किती लोकांना त्याच्याविषयी मोहब्बत होती मला हे पुन्हा एकदा नव्यानं जाणवलं. अशा माणसाचा केवळ एका बाईच्या लफड्यात सापडून आपण खून करावा मला थोडं शरमल्यासारखं झालं. पण काय सांगू यार, तो खून थोडाच होता. ऍक्सिडेंट्स ऑलवेज हॅपन. त्यातून एकदा त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाच होता. ओव्हरस्ट्रेन पिणं होतच. आता या वयात सोसत नाही. बाकी असा माणूस पुन्हा होणं नाही. हार्ट ऑफ गोल्ड. मला तो मोठ्या भावासारखा होता. वगैरे वगैरे वगैरे. झक्कपैकी मुलाखती दिल्या मी जमलेल्या सगळ्या रिपोर्टर्सना झाडून. हळूहळू मग चंदनी लाकडाची चिता उभारली गेली. सगळे स्तब्ध झाले. लालजीचा मानलेला भाऊ म्हणून चितेला काडी लावायचं काम माझ्याकडेच आलं. मी काडी पेटवली आणि आता ती सरणारा लावणार एवढ्यात लालजी उठून बसला सरणावर. डोळे चोळत चोळत त्यांनी आपल्या भरदार आवाजात घोषणा करायला सुरुवात केली. भाई और बहनों, अपनी आने वाले सस्पेंस फिल्म इसी सब्जेक्ट पर है. एक आदमी जो मर जाता है वो मरने के बाद भी जिंदा होकर. पण त्याची घोषणा ऐकायला कोणीच जागेवर नव्हतं. जो तो मिळेल त्या दिशेला पळत सुटला होता. जमावाची क्षणात पांगापांग झाली. मी देखील कसं बसं राणीला खेचलं आणि तिचा दंड धरून गाडीत बसलो. राणी भयंकर घाबरली होती. मी कार शक्य तेवढा फास्ट चालवत होतो. आम्ही दोघंही एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतोच, पण डोकं चालत होतं. शेवटी मी राणीला म्हटलं, आपण थांबायला हवं होतं त्याच्यासाठी. कुणासाठी? राणीनं भीतीनंच विचारलं. अगं, लालजीसाठी. बिचाराला कोणीच लिफ्ट दिली नसेल. आर यू सिरियस? अगं, असं काय करतेस? आपल्याला जशी त्या गोळ्याची माहिती होती तशीच लालजीलाही असं अवघड आहे. त्या गोळ्या घेऊन तो 3-4 तास मेल्यासारखा राहिला असणार. नंतर शुद्धीवर आला असेल. पण आपल्या पिक्चरची अनाउन्समेंट करण्यासाठी नाट्यपूर्ण क्षणाची वाट पाहत राहिला असणार. मी गाडी पेटवताच उठून बसला. असला काहीतरी स्टंट करायचं त्याच्या डोक्यात होतच. राणीची भीती
काहीशी कमी झाली, पण तरीही ती एकटी घरी जायला तयार होईना. मी तिला घरी घेऊन आलो. आज आम्हा दोघांनाही मनावरचा ताण घालवण्यासाठी बिछाण्यावर आरामशीर पडून राहण्याची गरज होती. मी बेडरूमचा दरवाजा लावला. खिडक्यांचे तलम फुलाफुलांचे पडदे सुद्धा खाली सोडले. ब्रँडीचा एक छोटासा पेग राणीला पाजला. अंगात गरमी खेळायला लागेपर्यंत स्वतःही थोडीशी ब्रँडी घेतली. राणीनं मला गच्च मिठी मारली. कालपासूनच्या सगळ्या विचित्र प्रकारांनी आम्ही दोघंही थकून गेलो होतो. काही क्षण आम्ही अक्षरही न बोलता एकमेकांच्या मिठीत तसेच निश्चल बसून राहिलो. मग राणीला हलकेच बिछाण्यात ठेवलं आणि आता शर्टची बटणं सोडू लागणार इतक्यात राणी किंचाळून बिछाण्यात उडून बसली. बिछाण्यात आणखी कोणीतरी होतं. जे काय होतं त्याच्या डोक्यापर्यंत पांढरी शुभ्र चादर होती, आत्ताच पाहिलेल्या प्रेतासारखी. आणि हळूहळू ती चादर खाली होत होती. तिच्या खालचा लालजीचा ओबडधोबड चेहरा दिसू लागला होता. तुला वाटतं तसा मी जिवंत नाही रायटर. लालजीचा आवाज दुरून आल्यासारखा येत होता. पण मी परत आलो. 2 गोष्टीत माझा जीव अडकलाय, आपलं पिक्चर आणि राणी. पिक्चरची अनाउन्समेंट मी मगाशी केलीच. आता या असल्या फॅन्टास्टिक पब्लिसिटीनं पिक्चर हिट गेल्याशिवाय राहत नाही. आणि राणी, यानंतर मी तिच्यासोबत असेनच. आणि रायटर, तुझ्यासोबत पण. तुम्ही दोघांनी माझा खून केला. आता मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला तो काळा अभिन्न चेहरा आमच्या दोघांच्या दिशेने येऊ लागला. मी राणीची किंकाळी ऐकली आणि मग माझ्या डोळ्यासमोरही काळोख पसरला. काय राव, आहे की नाही स्टोरी फॅन्टास्टिक? कोण म्हणतं आम्हा सिनेमावाल्यांना ओरिजिनल स्टोरी सुचत नाहीत म्हणून? आता उद्याच ही गोष्ट लालजीच्या कानावर घालतो. तिचा खिमा कसा करायचा ते लालजीला चांगलंच ठाऊक आहे. फॅन्टास्टिक. लेखक रत्नाकर भतकरी.